नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया टॉप 9 या बुलेटिनला. सुरुवातीला पाहणार आहोत शिंदे वर्सेस भुजबळ बातम्या. भुजबळांच्या वक्तव्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा. भुजबळांची वक्तव्य तेढ निर्माण करणारी मराठा मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये विसंवाद असल्याचं चित्र बाहेर जाऊ नये याची काळजी घ्या. आपापसामध्ये समन्वय ठेवा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना सूचना. आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळा. दिवाळीमध्ये वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न करा. मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना सूचना. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट. आम्हीही कायदेशीर लढाई लढू. भुजबळांचं वक्तव्य. तर मराठा कुणबी नाहीत तर कोण? भुजबळांच्या भूमिकेला बच्चू कडूंचा विरोध. आरक्षणाबाबत भुजबळांनी टोकाची भूमिका घेऊ नये. मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्री भुजबळांशी चर्चा केल्याची माहिती. शासनाची दमछाक करून आत्ताच आरक्षण द्या अशी भूमिका घेतली जाते. तानाजी सावंतांची जरांगेंवर टोलेबाजी. या पद्धतीने आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या. पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरीत ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. आम्हाला विचारणारे तानाजी सावंत कोण? जरांगे पाटलांचा सवाल. विरोधक मराठ्यांच्या जीवावर उठलेत. मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेत. श्रीमंतींची शायनिंग मराठ्यांना दाखवू नका. आरक्षण कशानं मिळेल हे वेळ आल्यावर सांगू. जरांगेंचा पलटवार. बोळे घेतलेले तुम्हाला काय माहित वेदना काय असते. तुम्ही काय पाजाळायची गरज नाही. ज्ञान सरकारला कळतं टिकणार द्यायचे का नाही द्यायचं आणि घ्यायचं का नाही घ्यायचं. मराठ्यांना सगळं कळतं. मराठ्यांना वेड्यात काढून स्वतः खूप छान आहेत ते दाखवायची गरज नाही. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ओबीसी नेते भुजबळांच्या भेटीला. मराठा नेत्यांनीच सांगितलंय मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय. बैठकीनंतर प्रकाश शेंडके यांचं वक्तव्य. यापूर्वी सांगितलेलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो पोपट आहे तो पोपट मेलेला आहे. आता ईडब्ल्यूएस आहे ते घ्या किंवा वाढवून घ्या किंवा अधिकचं घ्या. मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळावं. जे ओबीसींना आहे तेच आम्हाला द्या. जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. आरक्षण मिळेपर्यंत दिवाळी साजरी करणार नसल्याचीही घोषणा. आम्हाला मिळणारच आहेत. पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहेत जे काय असतील ती. त्यामुळे आमचं जे ते आम्हाला मिळावं. राजकीय पण मिळावं. आमचं आहे त्या सगळ्या फटाक्याने वाजणार. मी आरक्षण मिळूस फटाके वाजून काय. आणि आता टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मराठा वर्सेस ओबीसी. बीडमधल्या जाळपोळीच्या घटनांबद्दल तीव्र नापसंती. हे इंटेलिजन्स फेल्युअर. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची गृह खात्यावर टीका. तर इतर मागासवर्गीयांमध्ये सुप्त असंतोष असल्याचंही वक्तव्य. टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे या सगळी आयुधं असतील त्यांनी ठरवून हे केलं असेल त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही. बीडमधल्या जाळपोळीची आणि जालन्यामधल्या लाठी हल्ल्याची एसआयटी चौकशी करा. पंकजा मुंडे यांची मागणी. क्षीरसागर सोळंके पंडित यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं याची तपासणी झाली पाहिजे. दोन्ही गोष्टींची. त्या जालन्यातल्या लाठीचार्जाची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि इथली तपासणी झाली पाहिजे. 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आरक्षण कुणी रखडवलं त्यांची नावं जाहीर करणार. जरांगे पाटलांचा इशारा. मराठा नेत्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलं. जरांगे पाटलांचा हल्लाबोल. आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं. आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलं. मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजाला वेठीस धरू नका. 2024 ला ओबीसी समाज धडा शिकवेल. ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांचा इशारा. 60% ओबीसी समाज. आम्हाला कोणी कमी समजू नका. हमें किसी से कम नहीं असं म्हणत प्रकाश शेंडके यांचा हल्लाबोल. मात्र सरकारला कुठलीही सरकार असू दे त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्त बसला नाही. 60% ओबीसी समाज वोट बँक आहे महाराष्ट्रामध्ये. महामोर्चा आम्ही काढू आणि आम्ही दाखवू आम्ही कोण आहे. हम भी किसी से कम नहीं है. मराठा कुणबी नाहीत तर कोण? पाकिस्तानातून आणि अमेरिकेतून मराठा आलाय का? भुजबळांच्या आरक्षणावरच्या भूमिकेवर बच्चू कडूंचा सवाल. काढत आहे गव्हर्नमेंट. सगळ्या जुन्या नोंदी भेटत आहे. त्या काही पाकिस्तानातून थोड्या आणल्या, अमेरिकेतून थोड्या आणल्या आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनी
अभ्यास असताना सुद्धा त्यांनी असं बोलावं याचंच नवल वाटतं मला. जालना आणि हिंगोलीतील ओबीसी आंदोलनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार. आता ओबीसी एकवटला आहे. जिथे आंदोलन होणार तिथे विदर्भातील ओबीसी समाज जाणार. बबनराव तायवाडे यांची घोषणा. आणि मोर्चाचं आयोजन त्या जिल्ह्याचे लोक करतात आहे. या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी होणार आहे आणि ओबीसी सुद्धा आपल्या एकजुटीचा संदेश या माध्यमातून सरकारला देणार आहे. बाळासाहेब सराटे यांच्या ओबीसी याचिकेवर 3 जानेवारीला सुनावणी. राज्य महाधिवक्ता बिरेंद्र श्रॉफ यांचा याचिकेवर आक्षेप. राज्य सरकारला 10 डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश. मराठा आरक्षण प्रश्नी उद्या मराठवाड्यात विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक. आतापर्यंत सापडलेल्या नोंदींवर चर्चा होणार. कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न. कार्तिकी एकादशीच्या महापूजेला फडणवीसांना की दादांना बोलवायचं ते विधी आणि न्याय विभाग ठरवणार. समितीचे अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकरांची माहिती. 2 उपमुख्यमंत्री असल्या कारणाने पण आम्ही विधी व न्याय खात्याला विनंती केलेली आहे की आम्ही कोणाला निमंत्रण द्यावं, आपण कळवा. पण अजून त्यांचे काही उत्तर आम्हाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आम्ही कोणालाही अजून जाऊन निमंत्रण देणार नाही. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. महादेव बेटिंग ॲप नेमकं काय आहे मला माहिती नाही. संजय राऊतांकडून माहिती घेतो. महादेव ॲपमध्ये मुश्रीफ आणि भुजबळांचं खातं असल्याच्या राऊतांच्या आरोपांनंतर मुश्रीफांचा टोला. आरोप केलेला आहे महादेव ॲपच्या संदर्भात. तुमचं नाव घेतलंय, अजितदादा पवार यांचं नाव घेतलंय आणि छगन भुजबळ यांचंही नाव. आता महादेव ॲप काय हेच मला माहिती नाही. संजय राऊत जर भेटले तर मी माहिती घेणे ॲप काय आहे. काश्मीरला जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ही नौटंकी. 11 तारखेला आम्ही तिथे जाणार. आमच्यावर बुलडोझर फिरवणार का? शिवसेना शाखांवरील कारवाईवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सगळे आणि असंख्य शिवसैनिक हे मुंबऱ्यात ज्या शाखेवर बुलडोझर लावला तिथे आम्ही जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून शाखेवर बुलडोझर. हिंमत असेल तर समोर या. संजय राऊतांचं आव्हान. शनिवारी उद्धव ठाकरे मुंबऱ्यातील शिवसेना शाखेला भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिटचे महामेरू आणि कपट नीतीचा वस्तुपाठ. त्यांचं वक्तव्य म्हणजे राजा हरिश्चंद्राचं वक्तव्य नाही. सुषमा अंधारे यांची टीका. तर वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प. पक्षप्रमुखांना ज्या कूटनीतीने, कपटनीतीने आणि षडयंत्राच्या राजकारणाने खाली खेचण्याचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान्य पक्षप्रमुखांना आम्ही ताकदीने स्थानापन्न केलं पाहिजे आणि त्यासाठी जीवाचं रान करू. धनगर समाजाच्या विकासासाठी योजना प्रभावीपणे राबवणार. राज्यातल्या निर्यातीला वेग देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. 4250 कोटी तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. रोहित पवारांकडून शरद पवारांचा साताऱ्यातील पावसात भिजलेला फोटो ट्विट. मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाचा दाखला देत रोहित पवारांचं सूचक ट्विट. मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळी बोनस नाही. खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? दिवाळी संपल्यावर बोनस देणार का? असा ट्विट करत आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर. कागदपत्र सादर करण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ मागितला. पेडणेकरांच्या वकिलांची माहिती. संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर पासून होण्याची शक्यता. 4 ते 22 डिसेंबर अधिवेशनाचं कामकाज होण्याची शक्यता. आणि आता पाहणार आहोत महत्वाच्या टॉप 9 बातम्या. आमदार बच्चू कडू यांची उमरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांना तंबी. 3 वर्षांपासून दिव्यांगांचा निधी खर्च केला नाही. फोनवरून महेश पाटलांना खडे बोल सुनावले. मॉर्निंग वॉक, संध्याकाळचा फेरफटका, बाहेरचा व्यायाम टाळा. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवा. प्रदूषणाच्या वाढत्या विळख्यामुळे मुंबईकरांना टास्क फोर्सच्या सूचना. धोका टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? निवडणूक आयोगात उद्या सुनावणी. शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. मनसे विदर्भातही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि चंद्रपूरवर मनसेची पकड. राज ठाकरेही विदर्भात सभा घेणार. राजू उंबरकर यांची माहिती.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा विमा देऊन दिवाळी गोड करणार. 35 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1700 कोटींचा विमा वाटप सुरू. धनंजय मुंडे यांची माहिती. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा. आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजाचा एल्गार. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता वंजारी समाजही आक्रमक. 5% आरक्षण द्या. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची मागणी. आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा बांधवांना आरक्षण द्यावं आणि वंजारी समाज 2% आरक्षण आहे, आम्हाला 5% आरक्षण मिळालं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांना सुनावलं. विधानसभेमध्ये महिलांबद्दल अपमानास्पद बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभतं का? इंडिया आघाडीच्या एकाही नेत्यानं नितीश कुमारांबाबत चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधानांची टीका. अलायंस का एक भी नेता माताओं बहनों के इतने भयंकर अपमान के खिलाफ एक शब्द बोलने के लिए तैयार नहीं हुआ.